आणि हे सगळं होतं ॲसिडिक. याशिवाय अजून कोण बिडी वगैरे उडणार असेल, सिगारे उडणार असेल तर हा तिसरा मित्र होतो. चकणा असतो तो सुद्धा काय असतो ॲसिडिक होतो. आणि हे सगळं आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर हे सगळं होतं ॲसिडिक आणि हे सगळं टॉक्सिनचा परिणाम होतो आपल्या लिव्हरवरती त्याचे परिणाम होतात. आणि बऱ्यापैकी हॅपी हार्मोनसाठी याची आपल्याला सवय लागलेली असते. आपण त्याच्या परिणामाचा विचार न करता आपण ते आपल्या शरीरामध्ये घेत असतो. बघा याचं व्होल्टेज काय राहिले, किती व्होल्टेज दाखवते 316 बरं. आणि हे लिव्हर डॅमेज करायचं काम करतं. जर याच्याऐवजी बघा आपण काय ड्रिंक घेणं प्रमोट करत नाही, पण कंट्रोल होत नाही, इतके दिवस आपण घेत असतो आणि त्यामुळे थांबवू शकत नाही. तर फक्त एक काम करायचं त्याला की बाकी सोडा वॉटर बिस्लरी वॉटर याला फाटा द्यायचा आणि सोबत करायची फक्त 3 ग्रॅमची. -200 गेले व्होल्टेज. म्हणजे हे मायनस व्होल्टेज गेल्यामुळं लिव्हर गरम पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्ही आम्ही जे पाणी पितोय त्या पाण्याचं मॉलिक्युल होतं 20 ते 25. म्हणजे आपल्याला किक बसेपर्यंत 2-3 पेग होत असतात. पण हे पातळ मायक्रोकोस्टल पाणी असल्यामुळं निम्म्या पेगमध्ये त्या माणसाचं काम होऊन जाते. शिवाय हे पाणी शरीरामध्ये 5 ते 10 मिनिटं राहतं. त्यामुळं जे हॅपी हार्मोन्स आपल्या बॉडीला मिळायला पाहिजे ते मिळतात आणि शरीरातून ते विष बाहेर सुद्धा निघून जातं. लिव्हर सोरायसिसचा धोका टाळतो, कमी लागते, त्यामुळे पैशाची सुद्धा बचत होते.